आता 72 तास तर होऊन गेलेत, पण अजून तो शुद्धीवर नाही आलेला. कमी दिवसात चांगली प्रगती केलेली आणि चर्चेत, महाराष्ट्रात सध्या चर्चेत असलेला तो पहिलवान. तर फोन अनोळखी व्यक्तीने उचलला. ते बोलले की त्याचा ऍक्सिडेंट झालाय. होणाऱ्या महाराष्ट्र केसरीसाठी त्याचं 92 किलो वजनी गटात खेळण्याचं त्याचं टार्गेट आहे, त्याची तयारी चालू होती. आधी 72 तास दिले ते शुद्धीसाठी, परत ते म्हणले 7 दिवस तरी लागतील अजून शुद्धीसाठी. अंदाजे 20 ते 25 लाख रुपये खर्च सांगितलेला आहे. सगळ्यांना आपण मदतीसाठी आवाहन केलेलं आहे. पुण्यातील खराब रस्ते, या रस्त्यांवरचे खड्डे हे किती जीवघेणे ठरू शकतात हे एव्हाना दररोज पुणेकर अनुभवत असतात. मात्र एका उभरत्या पैलवानाची कारकीर्द यातून पणाला लागू शकते हे एका घटनेतून समोर आलंय. पैलवान विजय डोईफोडे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील अवघं 22 वय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुस्तीचं प्रशिक्षण गेल्या काही वर्षांपासून विजय घेतोय आणि या कुस्तीच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत अनेक पदकं मिळवलेली आहेत. राष्ट्रीय स्तरावरची, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरांवरच्या स्पर्धांमध्ये देखील तो सहभागी झालाय, ज्यामध्ये ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धेमधलं रौप्य पदक आहे, ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमधलं कांस्य पदक आहे, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समधलं सुवर्ण पदक आहे, खाशाबा जाधव वरिष्ठ राज्य कुस्ती स्पर्धेतलं सुवर्ण पदक आहे आणि गेली सलग 3 वर्ष तो महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये देखील सहभागी होतोय. कोथरूड इथं झालेल्या महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेमध्ये 86 किलो वजन गटात त्यांनी सुवर्ण पदक देखील मिळवलेलं होतं. मात्र कुस्तीच्या कामानिमित्त पुण्यात आलेला असताना दुचाकीवरून जात असताना अपघात झाला आणि एका खाजगी रुग्णालयामध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. त्याचे कुटुंबीय आपल्यासोबत आहेत, त्याची बहीण आहे, मित्र आहेत, भाऊ आहेत. आत्ता परिस्थिती कशी आहे विजयची, काय सांगितलं डॉक्टरांनी? अजून तो शुद्धीवर नाही आलेला. शुद्धीवर यायला त्याला वेळ जाईल म्हणतात. ऑपरेशन झालंय शनिवारी. आता 72 तास तर होऊन गेलेत, पण अजून तो शुद्धीवर नाही आलेला. वेळ लागेल म्हणतायत. काय झालं होतं ना, अपघात कसा झाला? तो तिकडून येत होता, माझ्याकडे आला होता तो. आता 8 तारखेला तुम्ही पुण्यात नॅशनलच्या स्पर्धा आहेत ना आता, तर त्यासाठी त्याचं म्हणजे काहीतरी काम होतं म्हणून तो आलता आणि थोडं लिगामेंटला पण लागलेलं. तर ते इथं फिजिओथेरपीला आला होता, कारण त्याला खेळायचं होतं 8 तारखेच्या कुस्त्या, म्हणजे उद्याच्या कुस्त्या आहेत त्या. तर तो इकडे येत असताना हेल्मेट पण नव्हतं घातलेलं. तर तिकडून येताना स्लिप झाली गाडी की काय झालं माहिती नाहीये. मी त्याला फोन करायला गेले 12:30च्या दरम्यान. तर फोन अनोळखी व्यक्तीने उचलला. ते बोलले की त्याचा ऍक्सिडेंट झालाय, हाताला लागलंय थोडंसं. इथं आम्ही आणले हॉस्पिटलमध्ये, राव हॉस्पिटलमध्ये. मग मी लगेच आले तिकडून इकडं पावसात अशा. आणि इथं आल्यावर बघत होते तर त्याचं सगळं डोक्याला लागलं होतं, भरपूर लागलं डोक्याला असं. अजून तो शुद्धीत नाही, तुम्ही भाऊ आहात त्याचे. काय म्हणताय डॉक्टर? डॉक्टरमध्ये ते वेळ लागेल. त्यांनी आधी 72 तास दिले ते शुद्धीसाठी, परत ते म्हणले 7 दिवस तरी लागतील अजून शुद्धीसाठी. आता त्याच्यावरती जे उपचार सुरू आहेत, तर त्यासाठी जो खर्च करावा लागतोय, तर तो किती झालाय? तुमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काय आहे? ऑपरेशनच्या आधी त्यांनी सांगितले, ऑपरेशन झाले त्यावेळी त्यांनी सांगितले होते 4 लाख रुपये लागतील ऑपरेशनला, आणि सगळा मिळून खर्च एक 10 ते 15 लाख रुपये येईल त्यांनी सांगितलंय महिन्याचा. तुमचे वडील काय करतात? वडील नोकरीला होते, आता रिटायर आहे. खर्चाचं काय सांगितलंय डॉक्टरांनी, म्हणजे किती खर्च येणार आहे काय? अंदाजे 20 ते 25 लाख रुपये खर्च सांगितलेला आहे आणि एवढं तशी अमाऊंट ती भरपूर आहे. मग बाकीच्यांकडून म्हणजे सगळ्यांना आपण मदतीसाठी आवाहन केलेलं आहे. ज्यांना कुणाला मदत करायची आहे, होता येईल जेवढी मदत करतील तेवढं खूप गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. अच्छा, इथून पुढच्या उपचारांसाठी आणि त्याची ट्रीटमेंट पण चांगली व्हावी असं म्हणजे आमची इच्छा आहे. तर त्यासाठी पण इथं डॉक्टरांशी वगैरे बोलावं कोणीतरी, मोठ्या लोकांनी. तुम्ही देखील पैलवान आहात, त्याच्यासोबत तुम्ही तालमीमध्ये प्रशिक्षण घेता. काय काय नक्की पुढचं नियोजन होतं विजयचं? त्याचा आता सध्याला परफॉर्मन्स एकदम कमी दिवसात जास्त प्रगती केलेला असा पैलवान आहे तो. आणि आता त्याच्या डोक्यात पूर्ण म्हणजे उद्याची जी ट्रायल होती 23 वर्षीय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी, त्या स्पर्धेला खेळायच्या ह्याच्यासाठी तो म्हणजे फिटनेस
त्याला इंजुरी झालेली होती. ते लवकर रिकवर होऊन तो त्या स्पर्धेला खेळायला ह्यासाठी तो पुण्यात फिजिओकडे आलेला. त्यावेळेस असा झालेला म्हणजे हा प्रकार घडलेला आहे. आणि त्याचं आता होणाऱ्या महाराष्ट्र केसरीसाठी त्याचं 92 किलो वजनी गटात खेळण्याचं त्याचं टार्गेट आहे, त्याची तयारी चालू होती. आणि भरपूर म्हणजे तो सध्या नॅशनल प्लेअर आहे. इंटरनॅशनल ट्रायलसाठी सुद्धा तो खेळतो. अतिशय कमी दिवसात चांगली प्रगती केलेली आणि महाराष्ट्रात सध्या चर्चेत असलेला तो पैलवान. तर राष्ट्रीय स्तरावरती महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारा हा पैलवान सध्या उपचारांसाठी पुण्यातील रुग्णालयामध्ये दाखल आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे आणि त्यामुळं कुटुंबियांना अपेक्षा आहे ती मदतीची. कुस्तीबद्दल प्रेम असणारे महाराष्ट्रातले कुस्ती शौकीन त्यासाठी पुढे येतील ही अपेक्षा आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.